तर नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला ब्लॉग आहे. माझं नाव शैलेश. तर आज आम्ही जातो बालापीरला. ही आपली फलटण आहे. आमचं मार्गदर्शन करणारे ऋतिक केंबळे ते मागे आहेत. तर ही वाडी आहे देरदे. हे कुठून इकडून. तर खूप दिवसांनी आज बालापीरला जाणार आहे डोंगरावर. वर्षांनी. तिकडून वरती गेलं जो भीम आहे. काय नाही, पहिला ब्लॉग आहे त्यामुळे जरा सांभाळून घ्या. तर भेटू थोड्या वेळाने, डायरेक्ट अर्धा रस्ता पोहोचल्यावर. तर मित्रांनो, हा जंगल बघा. आता बहुतेक 60% रस्त्यावर पोहोचलेलो आहोत. सगळी पोरं दमलेत. चालायची शक्ती राहिलेली नाही. एक पाण्याची बॉटल घेऊन फक्त आलेलं आहे. नाही नाही, हिंदीमध्ये नाही, मराठीमध्ये बोला. इकडून वर द्या ना. आता तुम्हाला वरती गेल्यावर गोडबाग दाखवतो, जे महाराजांच्या काळी पूर्वी कुठे. अरे हा, ही करवंद बघा. एक टेस्ट करून बघूया. कोकणातला रानमेवा हा तुम्हाला फक्त कोकणातच अनुभवायला मिळेल. खूप नशीब आम्ही कोकणात जन्माला आलो. जी कोकणातली मजा आहे ती कोकणातल्या बाहेरच्या पोरांना नाही कळणार. वा, मस्त होता. यायला पाहिजे होता अजून. बहुतेक 70% मार्गावरती पोचलेलो होता आपण. पहिला भाग आहे. थोडं जरा नर्वस फील होतंय. पूर्ण घामाला भिजलोय. उद्या माझ्या मित्राचा सुवासनी आहे. एक प्रकारचा कार्यक्रम, काय माहित नाही मला पण उद्या बघू. अजून त्याचा भाऊ आणि हा राज. मावरं पकडण्यात एक नंबर आहे राज निवाज आहे, माझा मित्र बालपणीचा. आमच्या ग्रुपचे 2 सिनियर आहेत मोठे. एक पुढे चालतात, एक मध्ये चालतात. यश सनवारे, ऋतिक केंबळे. Ahí va, ahí te dirá.
कुठं ए घोडबाव ए बघा. घोडबाव ही महाराजांच्या काळात जी घोडे पियाचं पाण्याची विहीर आहे. पूर्वी घोडे पितं पाणी प्यायला यायचे. तुम्हाला दाखवतो. थांब थांब जा खाली. ही बघा खाली जाऊन दाखवतो. कार्यक्रम आहे घरात. फॅमिली ब्लॉगर आहे, कृपया कोणी शिवी देऊ नका. होते रे तू जाते जाते थांब. या खाली बघायला नको याला साप बी द्यायचं. ते ही बघा इकडून घोडे यायचे पूर्वी महाराजांच्या काळात. ही बघा घोडबाव. ही बघा 16व्या-17व्या शतकात ही आमची घोडबाव आहे. मित्रांनी वरतून घाबरण्यासाठी एक दगड टाकलाय. नाही नाही म्हणजे याचा खड्डा खूप खोल आहे काय अंजनवेलला. मग काय एवढा गेला तिकडे पाणी. काय पण सांगू नका मला. काय रे हा बघा हा बघा त्याच्या अंगात खूप किडे आहेत वळवळचा. हा अंकुश निवत आहे. काल्या हा अकॅडमी वाला आहे. काय नाही पोस्ट करणार. ही व्हिडिओ पोस्ट करणार मी युट्यूबला. काय नाही पहिला ब्लॉग आहे त्यामुळे जरा सवय नाही. हा संध्याकाळी रात्री ब्लॉग पोस्ट करू ह्यांच्या सहकार्याने, आमच्या यश सनवरेच्या सहकार्याने. हातभार लावतील आपल्याला. नाही तो करवंदाचा ब्लॉग कडक आहे. काय पण उद्या अजून एक ब्लॉग बनवू. आपल्या भावाचे सहसनी आहे. उद्या चिकन मटन नाही बोलतोय काय मग कारला जेवायचे दिला अचानक. सुकावाला बघू. खूप दिवसापासून खूप वर्षापासून गावठी चिकन खायचं होता. कोणतरी तिकडे आहे असं वाटत आहे. भावानं इथे आमच्या डोंगरावर इथे डुक्कर येतात, ससे असतात. हा कोण हा तर बिबट्याची जास्त शक्यता असे बोलत आहेत.
बघायचे झाले तर दर्शन होऊ शकतात. जर झालेच तर दाखवू आम्ही तुम्हाला. पहिला आमचं मी पहिला जीव वाचवणार नंतर दाखवणार. काळजी पण बघायला भेटते आता. पण तुम्हाला बघायला मिळते काटेमातीमध्ये. काय ब्लॉगर मान्य आहे रे काय साळजी आता आम्हाला माहित नाही ते कोणकोणते प्राणी आहेत. आपल्याला जास्तीत घ्यायला लागणार वाटतं. जरा ब्लॉग थोडं स्टॉप करूया. आलोय नाही तर ब्लॉगिंगला लय मोठं होतं. काय नाही आपण त्याचे ब्लॉगचे 2 भाग बनवू. आमच्याकडे एडिटर आहेत. आठवते काय काय इथून चढलं ते कुठून कुठून. मित्रांनो हा रस्ता जरा सोपा आहे. दुसरा मार्ग आहे. आमच्या गावातून एक मार्ग आहे. सोपा मार्ग आहे. कठीण पण मार्गाने जातो. सॉरी तो मार्ग कठीण आहे असं बोलायचं होतं मला. पण लवकर पोचतो. झोपून पण जावं लागतं तिकडून काट्याकोट्यात ना. एकदा माझी चड्डी फाटलेली असं गावात फिरत घरात नाही गेलोय. माझी इज्जत वाचून मी हाफ चड्डी फाटलेली माझी पूर्ण. ब्लॉगर आहे हे साधं हो नाही माझी स्वतःची इज्जत नाही. पूर्ण घामाने भिजलोय. आमच्या दापोलीमध्ये खूप काही फिरण्यासारखं आहे. पण काय स्वतःची गाडी असल्यावर काय काय वाटत नाही फिरायला. नाही तर मी मित्रांची वाट बघत 4-5 दिवस असं झोपून गेलेत गावात येऊन. काल मित्राकडनं पार्टी मागितलेली. बोलतो जरा गावातले पोरांसोबत आलेत त्याला कौल चिकन खावं असं वाटलं होतं मला. पण काय मित्रांनी मला चायनीज बिल दिले गावात येऊन. मला भेल नाही चायनीज. बघा कोकणात येऊन कोण चायनीज खातं पण आमच्या मित्रांना कोण समजावणार. शर्ट घालणार एक बोललाय आपल्याला बघ व्हिडिओ फोकस कर. काय अथर्व दमलास? नाही रे दमलाय रे दमलाय. आमचे मित्र दमलेत पण बोलत नाहीयेत. तुमच्यासाठी एवढं आम्ही सांगतो आणि तुम्हीच बोलता आम्हाला दमला नाही. चला तर आपण पोचलो आहोत बालापीर. तिथं कोणतरी आहे. काय सोम काय होत आहे? चला ही आहे बालापीर. आमची 3 फल्टर अजून येत आहेत. हा इकडून ना. हा भाऊ मित्रांनो एकदा आम्ही इकडून आलेलो आहोत. हा बांध बघा तुम्ही. या बांधावरून आम्ही वरती आलो आहोत काट्या कुट्यातनं. याच्यावरनं पण आलो सांग. आता तुम्हाला जाताना या कठीण रस्त्यातून दाखवतो रस्ता कसा आहे. अरे कसा आलेलो इथनं रे आपण. हे ऋती होता हे इथनं आलेलो. पाणी दे. आता लय हाईट का वाटते रे. अरे नाही ऋती होता इकडून चढलेलो. इकडून चाललेलो आपण. कॅमेरा लय हाईट वाटते रे. माझा तोंड नको दिसला तिथं घालव जरा. का बालापीर दाखव. बालापीर हा दाखवतो. हे बघा आमचे सिनियर असून ग्रुप मधले तरी दमले तर काय बोलणार. ते जरा बॉम्बेवाले आहेत ना पुणेवाले. मी मुंबईचा पोरगा अजून दमलोय ना तरी आमचा हा पोरगा दमलाय.
ये देखो ऐसे भी लोग होते हैं हमारे इधर. हे बघा मेरे पीछे में दे, पीछे में दे. देखो इसके पीठ में. पीठ में बॉडी बॉडी काय बोलतात त्याला पंप. नाही गावात काय बोलतात त्याला गावात टोपण नका याला चाकी. चाकी हा. काय बोला ऋतिक ह्या रस्त्याबद्दल जरा जाताना यात घर यात रस्त्याने जाऊया घरी हो जाऊया इथूनच. व्हिडिओ मध्ये तुला दाखवतो हा रस्ता कसा आहे कठीण आहे, डुकराची शक्यता जास्त आहे. डुकराची शक्यता जास्त आहे काट्या कुट्यातनं जावं लागतं रिक्स आहे या रस्त्याने नको नको. आता सध्या आपण बालावीरला पोहोचलेलो आहोत, त्याची जरा आनंद घेऊया सगळ्या ग्रुपला बोलू आपले जरा हाय गाईज. बघा ह्यांचं नाव आहे जरा ओळख करून देतो ह्यांचं नाव आहे यश सनवारे ह्यांचं नाव आहे राज निवाते हे बघा काढ्या उर्फा अंकुशा ह्याचं नाव आहे चाकी सोम कासेकर ह्यांचं नाव आहे ऋतिक केंबळे ये हमारे सुब्बू भाई. हे अथर्व 100 के होने वाले. भावाने मी शैलेश मला उर्फ टोपण नाव पिंकू बोलतात नाही सुब्बू. सुब्बू काय नाही चला वरती चला चला तोपर्यंत आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला ते बघा यार इकडून दाखवतो तुम्हाला वरतून दाखवतो आपली MIDC कंपनी दाखव. आमची दाभोलची कंपनी भारतीय शिपयार्ड हां भारतीय शिपयार्ड ना काय ना हो चालेल. ही आहे बालापीर विचार करा एवढा हा रस्ता डोंगरावर आहे ते खाली समाजातली दाखव पहिले. एवढा वरती घोडे कसे येत असतील घोडे चालू. चालत ते येतात माहित आहे पण ते ह्या रस्त्याने आमची अशी अवस्था आली आहे. पूर्वी यार घोडे कसे यायचे काय माहित नाही हसीना बहुत आगे है भाई. ऊपर लड़के लोग. इधर इधर ऊपर भी दिखा. वरती कोण अजून आहेत ही कशात विहीर असावी विहीर नाही ही टाकी कसली काय माहित नाही इकडं कदाचित जेवण बनवायचे वाटतं असा अंदाज असावा इकडचा इतिहास आम्हाला पण काही एवढं काही माहीत नाही ह्यांना जेवढं माहिती आहे तेवढं आपण तुम्हाला सांगतो इकडचा इतिहास अथर्व जर इकडचा इतिहास काय जेवढं माहिती आहे तुम्हाला तेवढं सांगा ऋतिक सध्या फोनवर बिझी आहेत कृपया इतिहास सांगा इकडचा इज्जतच नाही एवढं नाही सोम तुला माहिती आहे इकडचा इतिहास सांग व्यवस्थित सांगा लाजतच काय मी तर आपल्याला लाजतात बोरे ना बघून काय करा ठीक आहे 5 मिनिटापूर्वी जरा पुन्हा भेटूया थोडा 5 मिनिटं विश्राम बी आपण एंट्री करूया मस्जिदामध्ये ही बघा
आलो आलो चालू चालू हे काय ब्लॉग चालूच आहे. हा दाखव वरती जायला रस्ता कसा दाखव. हे बघा हा रस्ता बघा कसा आहे.